तर आज गीतांशच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आम्ही निघालो महादेवाच्या दर्शनाला. नाशिकमध्ये पोहोचताच आम्ही मस्त नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला लागलो. त्र्यंबकेश्वरला पोहोचताच देवासाठी फुले घेतली, त्यानंतर थेट कुंडाच्या दिशेने गेलो. पाय स्वच्छ करून झाल्यानंतर दर्शन रांगेमध्ये प्रवेश केला. देवाचा प्रसाद गीतांशने संपवता आम्ही अर्ध्या तासातच गाभाऱ्यात पोहोचलो. बाहेर आल्यानंतर इतका पाऊस चालू असून सुद्धा गीतांशला पावसात खेळायचं होतं. तो भिजू नये म्हणून 20 रुपयांचं जुगाड घेऊन कसं बसं पुढच्या प्रवासाला निघालो आणि थेट पोहोचलो पाटील वाड्याला. बेत तर आमचा ठरला होताच. गीतांशचा वाढदिवस केक कापून नाही तर पाटीलवाडीची स्पेशल पुरणपोळी खाऊन साजरी करायचा होता. आणि थोड्याच वेळात मस्त अशा जुन्या पारंपरिक वातावरणात पुरणपोळी आली. ती खाऊन गीतांशचा वाढदिवस साजरी झाला. त्यानंतर गीतांशला तेथील वातावरण पाहून फेरफटका मारायचा मोह काही आवरला नाही. तिथल्या छान अशा वातावरणात बराच वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालो स्वामींच्या दर्शनाला. त्रिंबक आणि दिंडोरी केंद्रात दर्शन घेतल्यानंतर आम्ही रात्रीचा स्टे करून सकाळी पोहोचलो नाशिकमधील सुप्रसिद्ध पेरूच्या वाडीला. पेरूच्या वाडीत सर्वात भारी आकर्षण वाटलं ते म्हणजे पक्ष्यांची वाडी. तेथून आमचा पायच निघत नव्हता. गीतांश एवढे पक्षी एकत्र पहिल्यांदाच पाहून थोडा घाबरलेला होता, पण एन्जॉय करणं त्यांनी काही सोडलं नाही. तर असा पहिला वाढदिवस वेगळ्या स्वरूपात साजरी झाला.